सी प्लॅनच्या संदर्भातलं नवीन धोरण आपण करणार आहात असं वृत्तपत्रात लोकमत आणि इतर अनेक पेपरला प्रसिद्ध झालेलं आहे. आणि याच्यासाठी म्हणून हे जे RMC प्लॅनसाठी केलेलं धोरण आहे त्याचं स्वरूप काय आहे, त्याच्याबद्दलचा मसुदा किंवा ती माहिती आपण आमच्या पटलावर ठेवाल का? दुसरा प्रश्न असा आहे महत्त्वाचा की यातला एकही प्लॅन परवानाधारक नाही आहे का, कारण यांना परवानगी कशी मिळते हा दुसरा प्रश्न. आणि तिसरं, फक्त प्रदूषण महामंडळाची ही जबाबदारी नाही आहे. मुद्दा असा आहे की महानगरपालिकेने या संदर्भामध्ये कुठले आक्षेप घेतले किंवा त्याच्यासाठी काय नियमन केलं, काय मॉनिटरिंग केलं, याच्याबद्दल काहीही माहिती तिथे आम्हाला स्थानिक आमदार म्हणून मिळत नाही. त्यामुळे नियमितपणे दर 3 महिन्यांनी याच्या संदर्भातली माहिती मिळावी महानगरपालिकेकडून, कारण नगरपालिकेत चर्चा होते तसं नाही आहे काही गोष्टींची. उलट पक्षी दुर्दैवाने काही नगरसेवकांनी पण दबाव आणलेला आहे असं पण आमच्या निदर्शनास आलेलं आहे. तर या संदर्भामध्ये तुम्ही विधिमंडळाच्या आमदारांना नियमित एक माहिती देणारी यंत्रणा तक्रारींची आणि या धोरणाचं स्वरूप काय? सन्माननीय ज्येष्ठ सदस्या नीलमताईंनी प्रश्न विचारला. महिला असल्यामुळे अत्यंत स्पेसिफिक प्रश्न त्यांनी मला विचारला. मी स्पेसिफिक उत्तर देईन की असं धोरण आम्ही राबवत आहोत ऑलरेडी. 2025 17 ऑक्टोबर 2025ला नवीन गाईडलाईन्स MPCBनी त्यांच्या पातळीवर अभ्यास करून जाहीर केलेले आहेत. ह्याच्यामध्ये RMC प्लॅन्टला कंपल्सरी बॉक्स कवर हे सांगितलेले आहे. 2 प्रकारचे RMC असतात. एक असतात कमर्शियल असतात आणि एक असतात कॅप्टिव्ह RMC, म्हणजे त्या प्रोजेक्ट पुरते ते असतात, परत ते तिथून जातात. तर त्याच्यामुळे त्यांना कंपल्सरी बॉक्स कवर पाहिजे. त्यांनी तिथे धूळ कमी करण्यासाठी स्प्रिंकलर्स लावले पाहिजे. त्यांच्या आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या गाड्यांचं जे टायर आहे ते वॉशिंग केलं पाहिजे एक्सेट्रा. ह्या सगळ्या गाईडलाईन्स आपण नव्याने अजून म्हणजे काय म्हणतात फिनिश करून आपण केलेले आहेत आणि त्या आता ऑनलाईन आहेत. त्यांना तंतोतंत त्यांचं पालन करणंच आहे. आणि अवैधरित्या काही प्लांट चालू असतील तर ते बंद करणं आमचं काम आहे. बाकी प्लांट ECची परवानगी हा एक भाग झाला त्याचा, पण तुम्ही म्हटलात तसं लोकल बॉडीजचं पण ती जबाबदारी आहे आणि तशी यंत्रणा आहे. आमचं तर सगळं ऑनलाईन आहे. QI ऑनलाईन आहे. आता पाण्याचं पण प्रदूषण आम्ही मॉनिटर करतोय. आम्ही AIचा प्रचंड मोठा वापर करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊन वरचेवर याच्यामध्ये सुधारणा होतच राहील. आणि लोकप्रतिनिधींना हे जर न्यू गाईडलाईन्स हवे असतील तर त्या मी सभागृहाला उपलब्ध करून देऊ शकेन. सभापती महोदय, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील या नद्यांचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण त्या ठिकाणी घडतं आहे. माझे 2 स्पेसिफिक त्यातले प्रश्न आहेत की अशा या रेडीमिक्स प्लांटमुळं नदीपात्रात निर्माण झालेल्या रिअल टाईम पाहणी करण्यासाठी MPCB आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त समिती आपण पुढील 3 दिवसात पुणे जिल्ह्यासाठी गठीत करणार का? त्याचबरोबर नदी किनाऱ्यापासून ठराविक अंतरावर MPCB प्रकल्पांना परवानगी न देण्याबाबत आणि प्रकल्पांमध्ये वॉटर रिसायकलिंग प्लांट बंधनकारक करण्यासाठी आपण तातडीनं त्याविषयीचं धोरण लागू करणार का? सदस्य अमित गोरखेंनी विचारल्याप्रमाणे तसं धोरण आहेच आहे सभापती महोदय. ह्याच्यामध्ये जे उद्योग आहेत ज्यांचं सांडपाण्यावर किंवा त्यांच्या एफ्लुएंटवर प्रक्रिया त्यांनी करणं क्रमप्राप्तच आहे. लोकल बॉडीज जे आहेत ते बघितलं तर 46%च फक्त पाणी सिवेज ट्रीटमेंट होऊन नदीमध्ये जातं. बाकीचं पाणी असंच जाते. त्याच्यावर आपण आता असंख्य STP उभारण्याचं कारवाई करत आहोत. आता मी स्वतः पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या STPला मी स्वतःही भेट दिलेली आहे आणि त्याचं ऑनलाईन मॉनिटरिंगसुद्धा करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पण आता हे सगळं प्रत्यक्ष रूपात संपूर्ण रूपात येण्यासाठी थोडासा कालावधी जाईल. पण मी पुण्यामध्ये स्वतः पाहणी केलेली आहे आणि त्यांची कमिटी वेगळी स्थापन करण्याची तशी आवश्यकता नाही आहे, कारण ते ऑलरेडी त्यांचं ते कामच आहे आणि आम्ही त्यांचं रेग्युलर मॉनिटरिंग करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये जेवढं इंटरफेरन्स कमी असेल आणि आपण AIमधनं जास्तीत जास्त किंवा ऑनलाईन मॉनिटरिंग करू शकू, म्हणजे कुठेही कागदपत्रावर लिहून पोल्युशन आता नाही, आपल्याला डोळ्याने पाहता येईल, आपल्याला नंबर्स पाहता येईल, सॉफ्टवेअरवर पाहता येईल. तर हे स्वतः मी तिथल्या वॉररूममध्ये पण जाऊन पाहिलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये हे काम भविष्यामध्ये अत्यंत चांगलं उभं राहील असा मला विश्वास आहे. सभापती महोदय, खरं तर